आणखी एक इंटरेस्टिंग साताऱ्यातली एक नगरपालिका होती लखन, ती म्हणजे मलकापूर. बरोबर. मलकापूरमधले महायुतीतले जे तिन्ही घटक पक्ष होते ते तिन्ही एक आपापसातच त्यांची लढत असल्याचं बघायला मिळालं होतं. दादा विरुद्ध भाजप विरुद्ध शिंदे गट अशी तिहेरी लढत मलकापूरमध्ये असल्याचं बघायला मिळालं होतं. तेजस सोनवणे यांना भाजपकडून तिथे उमेदवारी मिळालेली होती. शिंदेकडून अक्षय मोहिते आणि अजितदादांकडून आर्यन कांबळे यांना उभं करण्यात आलेलं होतं. मात्र या तिरंगी लढतीत सुद्धा भाजपच आघाडीवर असल्याचं तिथे सुद्धा बघायला मिळतं. नाही, यामध्ये भाजप आघाडीवर आहे. आताच्या मिळालेल्या आकडेवारी नुसार तेजस सोनवणे भाजपचे उमेदवार आहेत. तब्बल 10,000 मतांनी विजय झाल्याचं कळतंय. म्हणजे खूप मोठा फरक आहे हा. आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते अक्षय मोहिते, त्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. जवळपास 700 मतच फक्त त्यांना पडल्याचं दिसतंय. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी ती मोठी नामुष्कीची गोष्ट आहे. पाचगणीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. त्यामुळं साताऱ्यातील बहुतांश जागांचं आपण चित्र बघितलं तर साताऱ्यात सध्या भाजपची सरशी झाल्याचं आपल्याला बघायला मिळते. एकंदरीत आपण लोकसभेपासूनचा जर घटनाक्रम बघितला तर उदयनराजे थोड्या मतांनी विजय झाले. मात्र भाजपसाठी ती खूप महत्वाची गोष्ट होती, कारण त्या आधीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता आणि त्यानंतर उदयनराजे निवडून आले. शिवेंद्रराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यानंतर खूप मोठा सातारा नगरपालिकेसह जिल्हाभरात भाजपला ताकद मिळाली होती. याशिवाय साताऱ्यामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये गटातटाचं राजकारण चालतं. त्यामुळे पक्षाला एखादं यश मिळेल की गटातटाच्या राजकारणामध्ये स्थानिक आघाड्या पुढे येतील असा अंदाजही अनेकांनी बांधला होता. मात्र या सगळ्या शक्यता धुसर झालेल्या आपल्याला या निकालातून पाहायला मिळत आहेत. आणि साताऱ्यातील बहुतांश जागांवर आपल्याला भाजपचं वर्चस्व बघायला मिळते. छाया, तर एकंदरीत जर ही टॅली आपण बघितली लखन, तर या साताऱ्यातल्या 10 नगरपालिकांपैकी जवळपास भाजपच्या पदरी 7 नगरपालिका आलेल्या आहेत. 7 नगरपालिकांवर भाजपने विजय मिळवलेला आहे. शिंदे जे मूळ साताऱ्यातले आहेत, साताऱ्यातल्या दरेगावात त्यांचं गाव आहे, ते फक्त एका नगरपालिकेत तिथे विजय ठरलेले आहेत. अजितदादा सुद्धा फक्त एका नगरपालिकेत विजय ठरलेले आहेत. आपण अगदी सुरुवातीलाच बोललो की दादांचा, पवारांचा खास करून सातारा पश्चिम महाराष्ट्र गड असल्याचं बोललं जात होतं. मात्र ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे की फक्त एक नगरपालिका त्यांच्या ताब्यात आलेली आहे आणि इतर जे आहे ते एक तिथे नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. अशी सध्याची साताऱ्यातली स्थिती आहे. लखन, साताऱ्यातली काय स्थिती हे आपण समजून घेतलेलं आहे. मात्र आपल्या प्रेक्षकांना ओव्हरऑल महाराष्ट्रात काय स्थिती आहे ते सुद्धा सांगणं महत्वाचं आहे. त्यामुळे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात आता काय स्थिती आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्रातून भाजप 95 जागांवर आघाडीवर आहे. शिंदेची शिवसेना 44 जागांवर आघाडीवर आहे. अजितदादा 34 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना युबीटीने तर 2 अंकी सुद्धा आकडा मिळवलेला नाहीये. फक्त 8 ठिकाणी शिवसेना युबीटीचे जे उमेदवार आहेत, जे नगराध्यक्ष आहेत, ते आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. शरद पवारांची सुद्धा जी राष्ट्रवादी आहे तिने सुद्धा दुहेरी आकडा जो आहे तो मिळवल्याचं त्यांना दिसायला मिळत नाहीये. शरद पवारांना सुद्धा 8 नगराध्यक्ष पदांवर त्यांचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. काँग्रेसचं मात्र शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यापेक्षा चित्र जरा वेगळं दिसतंय, कारण संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकास आघाडीतले जे इतर घटक पक्ष आहेत, उद्धव ठाकरे गट असतील, शरद पवार गट असतील, याच्यापेक्षा काँग्रेसने जवळपास 28 ठिकाणी मुसंडी मारल्याचं बघायला मिळत आहे. आणि इतर जे आहेत ते 29 ठिकाणी इतर जे उमेदवार आहेत, अपक्ष असतील किंवा इतर लहान पक्ष असतील, तिथली स्थिती जरा 29 ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. नगरपंचायतीची काय स्थिती आहे लखन, तर नगरपंचायतीमध्ये भाजप जवळपास 22 ठिकाणी आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय लखन. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते 8 ठिकाणी पुढे असल्याचं बघायला मिळतंय. अजितदादा यांची जी राष्ट्रवादी आहे ती 3 ठिकाणी पुढे असल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत नगरपंचायतीतले ते 4 उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. याचबरोबर इथे मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं जर आपण बघितलं तर नगरपंचायतीत 0 आकडा आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा. म्हणजे तिथला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतला एकही उमेदवार जो आहे तो आघाडीवर नसल्याचं बघायला मिळतंय. आणि काँग्रेसचे 3 उमेदवार जे आहेत ते नगरपंचायतीत आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. ज्या या लाईव्हच्या शेवटाकडे जाताना आपल्याला एका प्रेक्षकाची कमेंट घ्यावी लागेल. आपण आताच म्हटलं की जयकुमार गोरे जे भाजपचे मंत्री आहेत त्यांचा मसवड हा बालेकिल्ला आहे, होम ग्राउंड आहे, तिथे त्यांनी बाजी मारलेली आहे. मात्र सोलापूरच्या निकालावर नजर मारली तर भाजपच्या ऑपरेशन लोटसला लोकांनी नाकारल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. तिथं जसं भाजपला अपेक्षित यश आहे तसं मिळालेलं नाही, याचाच उल्लेख आपले अनिल नावाचे प्रेक्षक करतायत. ते म्हणतायत की जयकुमार गोरेंना सोलापूर जिल्ह्यातून भाजप हद्दपार करण्यात वाटा उचलला त्यांनी. मसवडमध्ये विरोधक किरकोळ होते, बाकीकडे बघा सांगोला, पंढरपूर, करमाळा इथं भाजपचं सगळीकडे पानिपत झालं. अर्थात
जयकुमार गोरेंनीच सोलापूर जिल्ह्यातून भाजप हद्दपार केली असं अनिल या आपल्या प्रेक्षकाला म्हणायचंय. त्यामुळं साताऱ्यातल्या नेत्याला होम ग्राउंडवर यश मिळालेलं असलं तरी शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून आणि भाजपचे मंत्री म्हणून फडणवीसांनी दिलेल्या ऑपरेशन लोटसच्या जबाबदारीला फारसं यश मिळालंय असं निकालातून दिसत नाही, असंच आपल्या या प्रेक्षकाला म्हणायचंय. तर